नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं आपला यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेकंड युनिट टेस्ट क्लास 11ची आणि या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्सची क्वेश्चन पेपर बघणार आहोत. याआधी आम्ही सर्व व्हिडिओज पोस्ट केले आहे विद्यार्थी मित्रांनो, जसे की तुमचं फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं, मॅथ्स झालं आणि मराठी वगैरे इंग्लिश जे काय असणार आहे सर्व सब्जेक्ट आम्ही 6चे 6 सब्जेक्ट जे काय आहे त्याचे क्वेश्चन पेपर्स आम्ही तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत. सो तुम्हाला जर वाटत असेल त्या व्हिडिओज बघावं तर तुम्ही नक्की त्या व्हिडिओज बघा, चॅनलवरती उपलब्ध आहेत किंवा तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओची लिंक मिळेल, तसेच PDF ही मिळेल. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तुम्ही वाचू शकता स्टँडर्ड 11 सायन्स युनिट टेस्ट एक्झाम सेकंड, म्हणजे सेकंड युनिट टेस्ट आहे. त्यानंतर सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक. यामध्ये टोटल मार्क्स आहेत तुम्हाला 25 आणि 1 तासाचा वेळ इथे देण्यात आलेला आहे. सेक्शन 1ला स्टार्ट करूया. तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन आलेले असणार ना तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सेक्शन ए आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे सिलेक्ट अँड राईट करेक्ट आन्सर. आता विद्यार्थी मित्रांनो, योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते विधान पूर्ण करायचं आहे किंवा योग्य पर्याय लिहायचा आहे. तर बघा, विच टर्म्स ऑफ GP 1248 डॉट 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 इज 2048. तुम्हाला कितवा टर्म असणार आहे ते सांगायचं आहे. 4 पर्याय आहे. एमध्ये आहे तुम्हाला 10th, बीमध्ये आहे तुम्हाला 11th, सीमध्ये आहे तुम्हाला 12th आणि डीमध्ये आहे तुम्हाला 13th. तर योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इफ दिलेला आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण दिलेलं आहे x प्लस IY देन, आणि तुम्हाला ते सांगायचं आहे योग्य पर्याय कोणता आहे. 4 पर्याय आहे. यासाठी देखील तुम्हाला x = 3, y = 1, बीमध्ये आहे तुम्हाला x = 1, y = 3. त्यानंतर सीमध्ये आहे तुम्हाला x = 0, y = 3, डीमध्ये आहे तुम्हाला x = 0, y = 0. तर जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 आहे आन्सर द फॉलोइंग. ठीक आहे, पुढील प्रश्नांची उत्तर लिहा. ज्यामध्ये पहिला आहे युझिंग बायोनॉमियल्स थेरम फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1024. ठीक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फाइंड द व्हॅल्यू ऑफ 6 फॅक्टोरियल. त्यानंतर आहे तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2i3 4 - 1. बघा, असं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही फक्त स्क्रीनवरती फोकस करा, स्क्रीनशॉट वेळोवेळी घेत चला, आणि ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायला ते टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन करू शकता. व्हॅलिड फक्त आम्ही PDF देण्याचा प्रयत्न करू फक्त 8 दिवसात. व्हिडिओला जेवढे 8 दिवसात विद्यार्थी बघणार आहेत, पूर्णपणे बघणार आहेत, त्यांनाच आम्ही PDF देण्याचा प्रयत्न करू. अदरवाईज ते 8 दिवसानंतर आमच्याकडनं सर्व डाटा क्लिअर केला जातो आणि ते PDF आमच्याकडे नसतं आणि आम्ही ते ग्रुपवरनं डिलीट करून टाकत असतो. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन बी आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला अटेम्प्ट एनी 4 कोणती 4 प्रश्न सोडवायचे आहे सेक्शन बी मधील. ज्यामध्ये क्वेश्चन 3 आहे फाइंड द AM, GM, HM ऑफ द नंबर्स 4 and 16. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे फाइंड N इफ N अपॉन 8 आहे. त्यानंतर आहे तुम्हाला = 3, 6 आहे, तर प्लस दिला आहे तुम्हाला 1i and 4i. ठीक आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन 5 फाइंड द N इफ 6p2 इज इक्वल N 6c2. आता एक्सपांड दिला आहे तुम्हाला, एक्सपांड करायचा आहे 2x² + 3 4 दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन 7 फाइंड द थर्ड टर्म. आता तुम्हाला थर्ड टर्म फाइंड करायचा आहे. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. त्यानंतर क्वेश्चन 8 आहे इन्सर्ट 2 नंबर्स बिटवीन 1 and 27 सो दॅट द रिझल्टिंग सिक्वेन्स इज अ GP. सेक्शन सी आहे अटेम्प्ट एनी 2 कोणती 4 सोडवायचे आहेत तुम्हाला. क्वेश्चन 9मध्ये आहे तुम्हाला फाइंड द मायनर्स अँड को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 10, ज्यामध्ये आहे तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता तुम्हाला या तिन्हींच्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. 7c3 दिला आहे, त्यानंतर 52c3 दिला आहे आणि 5c2 दिला आहे. त्यानंतर क्वेश्चन 11 आहे तुम्हाला प्रो बाय मेथड ऑफ इंडक्शन फॉर ऑल. ठीक आहे. तुम्हाला त्यानंतर लास्ट सेक्शन आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 गुण आहेत आणि कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. दोन्ही प्रश्न तुमच्यासमोर आहे. क्वेश्चन 12 आहे फाइंड द 3 नंबर्स इन GP सच दॅट देअर सम इज 42 अँड देअर प्रोडक्ट इज 1728. त्यानंतर दुसरंही तुमच्या समोर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने सेकंड युनिट टेस्ट क्लास 11ची सब्जेक्ट मॅथमॅटिक्सची क्वेश्चन पेपर्स आपण इथे बघितलेली आहे. याआधी आम्ही तुम्हाला फर्स्ट टर्मचे क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केलेले आहे. त्याआधी आम्ही तुम्हाला फर्स्ट युनिट टेस्टच्या म्हणजे प्रथम घटक चाचणी जी होती तिच्याही प्रश्नपत्रिका अपलोड केलेले आहेत. त्यानंतर तुमची प्रथम सत्र झाली म्हणजे फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट टर्म. ठीक आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ही तुमची सेकंड युनिट टेस्ट आणि येणारी वार्षिकची परीक्षा असणारी ॲन्युअल एक्झाम किंवा सेकंड टर्म एक्झाम, सेकंड सेमिस्टर एक्झाम, तिच्याही क्वेश्चन पेपर आम्ही अपलोड करणार आहोत. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असणार तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. ही क्वेश्चन पेपर फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी होती, त्यामुळे तुमचा काही गैरसमज करू नये. फक्त तुम्हाला जस्ट फॉर प्रॅक्टिस टेलिग्रामवरती PDF वगैरे मिळेल, तिथं तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मिळेल. ओके, ठीक आहे. तर भेटूया आपण विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओला शक्य तेवढे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला टाटा, बाय बाय, टेक केअर.